नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या विषय सुरू आहे महाराष्ट्रात, म्हणजे तो श्वेतपत्रिकेचा, सिंचन विषयक श्वेतपत्रिकेचा, ज्या श्वेतपत्रिकेद्वारे जणू काही अजित पवारांना क्लीन चिट मिळणार आहेत आणि अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी येणार आहेत. आणि याच विषयी आपला आजचा आहे माझा विशेष. श्वेतपत्रिका म्हणजे अजित पवारांना क्लीन चिट देण्याचा एक डाव आहे का, फार्स आहे का, हा आपला प्रश्न आहे, सवाल आहे, मुद्दा आहे. आणि यावर चर्चा करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत नेमका हा सगळा प्रकार काय आहे, कुठपर्यंत आहे श्वेतपत्रिकेचं प्रकरण आलेलं आहे आणि काय दावे असू शकतात श्वेतपत्रिकेमध्ये, ज्या दाव्यांच्या आधारे अजित पवारांना कदाचित उपमुख्यमंत्री पदी पुन्हा बसवलं जाईल. काय मुद्दे आहेत पाहूयात एका खास रिपोर्टद्वारे. राज्यातलं सिंचन 0.1% नव्हे तर 27%. अजित पवारांना श्वेतपत्रिकेत क्लीन चिट. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या सिंचनाच्या घोटाळ्यानं भूकंप घडवला, ज्या सिंचनावरून झालेल्या आरोपांमुळे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला, त्या सिंचन श्वेतपत्रिकेत कुठेही घोटाळ्याचा मागमूसही दिसण्याची शक्यता नाहीये. एबीपी माझाच्या हाती आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सिंचन फक्त 0.1% वाढलं असा जो दावा केला होता तो खोटा आहे. प्रत्यक्षात सिंचन 27% वाढलंय. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या सिंचनावर तब्बल 42,000 कोटी रुपये खर्च झालेत. त्यातील 7.5 ते 8 कोटी रुपये भूसंपादन आणि पुनर्वसनावर खर्ची पडलेत. तर सिंचन विभागातल्या आस्थापनेवर 5,000 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. राज्यात सुरू असलेल्या विविध योजनांवर 30,000 कोटी रुपये खर्च झालेत. काही ठिकाणी नेत्यांनी दबाव आणून कॅनॉलच्या दिशा बदलण्यास भाग पाडल्यानं खर्चात वाढ झाली आहे. केंद्राच्या AIBPने 70 मोठ्या आणि 175 मध्यम प्रकल्पांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे 10 वर्षात सरकारनं 80,000 कोटींच्या कामांना फक्त प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त 30,000 कोटींची कामं सुरू झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार श्वेतपत्रिकेत 27% सिंचन वाढलं असा दावा करणार आहे. मग 1% सिंचन झालं होतं असं म्हटलं कोण? त्यामागे राजकारण होतं का? आणि मग आता 27% म्हणण्यामागेही काही राजकारण आहे का, हा प्रश्न तिथं कायम आहे. वर्षभरापासून सिंचनाचं राजकारण वादाच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या एकाच मुद्द्यावरून राष्ट्रवादीला अक्षरशः श्वेतपत्रिका येईल, अजित पवारांना क्लीन चिटही मिळेल, अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होतीलही. मात्र विरोधकांना आयता मुद्दा मिळेल हिवाळी अधिवेशनासाठी. सरकारने जरी अजित पवारांना क्लीन चिट दिली तरी विजय पांढरेंनी टाकलेले लेटर बॉम्ब, सरकारला अधिकाऱ्यांनी दिलेले सल्ले आणि इशारे, तसंच शेतकऱ्यांच्या शिवारात किती पाणी पोहोचलं याचा हिशोब लावला तर सिंचनाचं काय झालंय हे श्वेतपत्रिकेचं वास्तव सांगण्यास पुरेसं आहे. निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई. तेव्हा श्वेतपत्रिकेद्वारे खरोखरच जनसामान्यांच्या शासकीय पातळीवरती सुद्धा आणि राजकीय विरोधकांमध्ये जे प्रश्न आहेत, संशय आहेत, ते वातावरण दूर होईल का, हा आपला मुद्दा आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक. याशिवाय मुंबईवरूनच आपल्यासोबत आहेत भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सामाजिक कार्यकर्त्या आणि सिंचन क्षेत्राचा ज्यांचा अभ्यास आहे आणि याविषयी आंदोलनांमध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय त्या सुनीती सूर आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. आणि त्यांच्या शेजारी आहेत वाल्मी या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे निवृत्त महासंचालक सतीश भिंगारे. या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी राष्ट्रवादीकडे जायचंय. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे, मधल्या काळात बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर अतिशय भावना वेगानं शिवसैनिक म्हणत होते की परत या, परत या, बाळासाहेब परत या. पण राष्ट्रवादीचं सध्या असं झालेलं आहे की परत घ्या, अजितदादांना मंत्रिमंडळात परत घ्या, असं काहीतरी झालेलं आहे. एवढी त्यांची अशी स्थिती का यावी? खरं तर अजित पवार म्हणाले होते की मी या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून निर्दोष पूर्णतः बाहेर येईन तेव्हाच मी मंत्रिपद स्वीकारेन. इथे तर राष्ट्रवादी म्हणते की फक्त श्वेतपत्रिका समोर आली तरी सुद्धा त्यांना परत घ्या अशी मागणी नवाब मलिक वगैरे करतायत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला त्यांच्याकडे जाता येत नाही. त्यापूर्वी विनोद तावडेंकडे. तावडेजी, जवळपास सिंचन पत्रिकेमधले जे काही श्वेतपत्रिकेतले मुद्दे आहेत ते जवळपास समोर येत आहेत, स्पष्ट झालेले आहेत. काय म्हणणं विरोधी पक्षांचं? नाही, जी माहिती आता येते तशी अधिकृत अजून माहिती यायची आहे. कारण शेवटी आज कॅबिनेटमध्ये सुद्धा मंत्र्यांना हातात कागद नाही दिला, केवळ प्रेझेंटेशन दिलं. पण जी माहिती आपण सांगताय ती माहिती जर आपण खरी धरली तर हा काही व्हाईट पेपर नाही, हा व्हाईट वॉश पेपर आहे. आम्ही 2 गोष्टींची अपेक्षा केली होती की या श्वेतपत्रिकेमध्ये नियोजनामध्ये काही धोरणात्मक चुका झाल्या का,
याची एक माहिती बाहेर यावी. आणि क्रमांक 2, विरोधी पक्षाने काही आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि मीडियाने जी भ्रष्टाचाराची प्रकरणं कागदपत्रांसह दाखवली होती त्याची चौकशी, त्याचा उल्लेख आणि त्याचबरोबर ज्या 4 वेगवेगळ्या कमिट्या सरकारने नेमल्या होत्या, मग ती मेंढीगिरींची असेल, कुलकर्णींची असेल, या ज्या कमिट्यांनी ज्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केलाय त्याचा उल्लेख या श्वेतपत्रिकेत आहे का? कारण 0.1% विरोधी पक्ष नव्हता बोलला, ते अजितदादांच्या अर्थ खात्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातच आलं होतं. आणि त्यामुळे त्या सरकारच्या आकड्यावरनं आम्ही मागणी केली की धोरणात्मक चुका काय झाल्या ते येऊ द्या आणि भ्रष्टाचाराची आम्ही पुरावे देतो आहोत त्याची चौकशी करा. आणि अजितदादांनी हे घोषित केलं होतं की या सगळ्यातून मी निष्कलंक होईपर्यंत मंत्रिमंडळात येणार नाही. अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, त्यामुळे या सिंचन पत्रिकेत या भ्रष्टाचाराची कुठेच चौकशी नसेल तर ती चौकशी झाल्याशिवाय अजितदादा काही मंत्रिमंडळात येतील असं मला वाटत नाही. नवाब मलिकांना वाटत असेल, ती त्यांची इच्छा असेल, पण जोपर्यंत त्यांनी जी घोषणा केली ती जर खरी मानली तर हे सगळं त्यांना निष्कलंक सिद्ध करत नाही. कारण घोटाळे जे झालेले आहेत त्या घोटाळ्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते होता कामा नये. आणि त्यामुळे एसआयटी माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्ही सांगताय ती जर माहिती श्वेतपत्रिकेत आली असेल तर आमच्याकडे जी सगळी भ्रष्टाचाराची माहिती आहे ती माहिती घेऊन भारतीय जनता पक्ष नागपूर अधिवेशनाच्या सुरुवातीला एक काळी पत्रिका सिंचनाची घोषित करेल. बर, आपल्यासोबत मी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे प्रयत्न करेन. मलिक सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचते. मलिकजी, काय हे ज्या प्रकारची मुळामध्ये मला एक सांगा, तुमचा आज सगळीकडे बाईट सुद्धा चाललेला आहे की अजित पवारांना परत घ्यावं मंत्रिमंडळात असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना आहे. अजून श्वेतपत्रिका जाहीर झाली नाही, त्यातलं काळं का गोरं अजून आपल्यासमोर, काळं का पांढरं समोर आलेलं नाहीये. असं नाही वाटत राष्ट्रवादीला फार घाई झालेली अजित पवारांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याची? आणि ती राष्ट्रवादीला आहे का अजित पवारांना आहे? असं आहे की श्वेतपत्रिका म्हणजे कुठलं आरोपपत्र नाही, कुठले इन्क्वायरी कमिशनचे रिपोर्ट नाही. जे शासनाकडे कागदपत्र उपलब्ध आहे त्याच्या संकलन करून जनतेला एकंदरीत कागदपत्र उपलब्ध करून देणं ही श्वेतपत्रिका आहे. म्हणजे वारंवार आम्ही जे बोलत राहिलेलो त्याचा उल्लेख या श्वेतपत्रिकेमध्ये राहणार आहे. आणि आमच्या पहिल्या दिवसापासून आमचा विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचार झाले नाही, पदाचा गैरवापर झालेला नाही, कायदेशीर कामं झालेली आहे. आणि जे 0.1% ची चर्चा करण्यात येत आहे ती कुठेतरी आकडेवारी चुकीची आहे. एकंदरीत म्हणजे या आमचे सिंचन मंत्र्यांनी आमच्या पुण्याच्या अधिवेशनमध्ये 28% कसं वाढ झालेला आहे किंवा इतर स्टॅटिस्टिक बघितले तर 5.17% सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेला आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. बरं, निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्याची भावना आहे, काही करोडो जनतेची पण भावना आहे की अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये परत काम करावे. आणि मी बाईट देताना हेच बोललो की आज येते, उद्या येते, आठवड्याभरात येणार, कधी येणार त्याच्यावर मी भाष्य करत नाही. पण आमची भावना आहे की अजितदादांनी पुन्हा मंत्रिमंडळामध्ये कारभार सांभाळला पाहिजे. आणि ही विनंती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे. कडे जाण्यापूर्वी सुनीती सुर आपल्यासोबत आहे. सुनीतीताई, मुळामध्ये ही श्वेतपत्रिका आणि ही श्वेतपत्रिका म्हणजे जणू काही अटकपूर्व जामिनासारखा वैयक्तिक जात मुचलक्याप्रमाणे बहुधा दाखवला जाणार आणि अजित पवारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाणार असं सध्या तरी दिसतंय. तुम्ही कशा प्रकारे पाहता या मुद्द्याकडे? आम्ही आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की अशा तऱ्हेच्या श्वेतपत्रिकेची घाई करण्याचं काहीच कारण नाही. वस्तुस्थिती व्यवस्थितपणे पुढे येणं आवश्यक आहे. चुका काय झाल्या, त्या कशामुळे झाल्या, त्याच्यासाठी जबाबदार कोण हे निश्चित होणं आवश्यक आहे. आणि पर्याय पण त्याच्या संदर्भात काय आहेत, कारण शेवटी आपल्याला महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे. आपल्याला पाणी जे आहे उपलब्ध त्याचा समुचित पद्धतीने वापर करायचा आहे आणि त्यामुळे तिथपर्यंत श्वेतपत्रिका जाणं आवश्यक आहे, नंबर 1. दुसरं की ह्या पद्धतीचं असं काहीतरी होणार ह्याची चाहूल आम्हाला आधीच लागलेली होती. म्हणजे पांढरेजींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याकडे पूर्ण बगल दिली जाईल हे आम्हाला दिसतच होतं. आणि म्हणूनच 1 महिन्यापूर्वी 8 ऑक्टोबरला आम्ही सगळ्या संघटनांच्या वतीने एक जल आयोग नेमलेला आहे आणि जो ही सगळी तपासणी करणारच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी पण ते करावं, आम्ही पण ते करत आहोत, सामाजिक संघटना. आणि हा सगळा जो विषय आहे हा एका मोठ्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.
म्हणजे अगदी साधे धरणं आता सुद्धा जे सगळे मुद्दे पुढे येत आहेत हो. त्या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा ते टिकू शकत नाहीयेत. नवाब मलिक साहेबांना मला सांगावंसं वाटतंय आणि त्यांना जी घाई झाली आहे अजितदादांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याची, तर खरोखर ह्या श्वेतपत्रिकेमध्ये क्लीन चिट मिळू शकते का आत्ताच्या सुद्धा स्थितीत? अगदी आज ज्या तऱ्हेचं सादरीकरण होत आहे त्या निकषावर सुद्धा ती क्लीन चिट मिळणं शक्य नाही असं मला निश्चितपणे वाटतं. त्याचं कारण दोन मुद्दे ते जे सांगतायत की पुनर्वसन आणि पर्यावरण ह्याच्यामध्ये फार खर्च झाला. प्रत्यक्षात पुनर्वसन न होता धरण प्रकल्प कसे पूर्ण पुढे रेटले जातात ह्याचं उदाहरण आम्ही गोष्टीखुर्द पासून वांग मराठवाडीपर्यंत पाहतो. आणि 209 गावं गोष्टीखुर्द आणि 9 गावं वांग मराठवाडी यांचं पण पुनर्वसन पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती असते. त्यामुळे हा अगदी खोटेपणा तद्दन चाललेला आहे हे एक. आणि पर्यावरणीय क्लिअरन्सेस नसताना किती पद्धतीने धरण प्रकल्प पुढे रेटले जातात आणि त्यामुळे ही सगळी वेळ येते. हे श्वेतपत्रिकेत यायला पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी असणार आहे. लवासासारख्या ठिकाणी जिथे 1 टीएमसी पाणी शहराचं, पुणे शहराचं आणि सिंचनाचं काढून कमर्शियल पर्पजसाठी दिलं जातं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ते ठराव केले जातात, कशा पद्धतीने त्या सगळ्या अधिकारांचा गैरवापर केला जातो आणि हे सगळं शासनाच्या समोर आहे. असं असून सुद्धा जर कुणाला क्लीन चिट मिळणार असेल तर ह्या सरकारचं करायचं काय असं निश्चितपणे सगळ्या नागरिकांना म्हणावं. मी हे सगळे मुद्दे घेऊन सुनीताईंचे, भिंगारे सरांचे मुद्दे घेऊन नवाब मलिकांकडे जाण्यापूर्वी विनोद तावडेंसाठी एक मुद्दा आहे. विनोदजी, जी आज माहिती सगळ्या मीडियामध्ये आलेली आहे त्या सुमारास जर का सिमिलर असणारी श्वेतपत्रिका जर का निघाली ज्याच्यामध्ये 1% जास्त सिंचन झालेलं आहे, प्रामुख्यानं जे पाणी गेलेलं आहे ते शहरी भागाकडे, औद्योगिक भागाकडे गेलेलं आहे, त्याच्यामुळे सिंचन क्षमतेमध्ये वाढ शेतीच्या बाबतीत दिसून आलेली नाही, हे मुद्दे जर का त्याच्यात दिसले तर विरोधी पक्ष म्हणून भाजपची काय भूमिका असेल? सिंचन श्वेतपत्रिकेमध्ये मी म्हटलं असं प्रसन्न आम्हाला दोन मुद्दे अपेक्षित आहेत. बरं, धोरणात्मक चुका काय झाल्या? उदाहरणार्थ कुलकर्णी समितीने असं म्हटलं होतं की जे कालवे काढले जातात ते अनावश्यक आहेत, त्याच्यावर जवळजवळ 1300 कोटी कुलकर्णी समिती अपॉइंट व्हायच्या आधी खर्च आले. कुलकर्णी समितीने म्हटले की हे कालवे काढणे अनावश्यक आहे, त्यानंतर सुद्धा 1200 कोटीचे कालवे काढले गेले कुलकर्णी समितीचा अहवाल बाजूला ठेवून. बरं, आता हा भ्रष्टाचार आहे. या सगळ्या भ्रष्टाचाराचा उल्लेख या श्वेतपत्रिकेत आला पाहिजे की नाही? तर आला पाहिजे. अजितदादांचा मंत्रिमंडळात पुन्हा येणं हे श्वेतपत्रिकेशी संबंधित नाही, कारण आता जसं नवाबभाई म्हणाले की श्वेतपत्रिकेत चौकशी नाही आणि अजितदादा म्हणले की माझा एका तांबड्या पैशाचा संबंध नाही, चौकशी झाल्याशिवाय मी मंत्रिमंडळात येणार नाही. त्यामुळे नवाब मलिक साहेबांनी अजितदादांचा अटकपूर्व वॉरंट जारी करायचं कारण नाही, अटकपूर्व जामीन घेण्याची काही गरज नाही आणि त्यामुळे अजितदादांची मंत्रिमंडळातली एंट्री हा नंतरचा विषय. सिंचन श्वेतपत्रिका ज्यातून महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला सिंचनाचं वास्तव जे कळलं पाहिजे ते अजून कळतंय का? तर जे मुद्दे तुमच्या पत्रकारांनी आता कॅबिनेटमधनं काढलेत त्यातून ते कळत नाही. ते सगळे मुद्दे आमच्याकडे आहेत. माहितीच्या अधिकारात माझ्याकडे अख्खी थप्पी जमलेली आहे, खडसेंकडे आहे, देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि याची उत्तरं ही सरकारला द्यावी लागतील जी त्यांच्या कमिटीने म्हटलेली आहे. जसं एक मुद्दा आपण मांडला की विनोद, एक मुद्दा प्रसंग जो मगाशी मांडला गेला, इतर राज्यांपेक्षा आपला खर्च कमी आहे, तर त्यामध्ये आपल्या इथे प्रति हेक्टरी 6 लाखाचा खर्च झालाय आणि ज्या केंद्रीय नियोजन आयोगाने हा खर्च 1,30,000 असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. अशा अनेक मुद्दे याच्यावर मांडण्यासारखे आमच्याकडे आहेत जे आम्ही मांडू, त्याच्यावर चर्चा अवश्य करू. राज्याचं किती नुकसान झालं आणि धोरणात काय चुका झाल्या हे आम्ही त्याच्यामध्ये नक्की आणू. नाही, पण विनोदजी एक आम्हाला जरा तुम्ही विरोधी पक्षांमध्ये आहात आणि खास करून तुम्ही विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे नेहमी अशा प्रकारचे कागदपत्र बाहेर काढण्यामध्ये माहिर म्हणून मानले जातात भाजपमधले तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस. जी माहिती आज वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये चाललेली आहे ती दिसणार आहे का आम्हाला श्वेतपत्रिकेत? तुमची काय माहिती आहे? तुमच्याकडे श्वेतपत्रिका आलेली का यापूर्वीच? काहीतरी माहिती आम्हाला द्या. जी माहिती प्रसन्न काढलेली आहे ती माहिती जर घेतली तर त्याच्या आधारे सिंचनाची श्वेतपत्रिका दाखवून एक धुळफेक करण्याचा प्रयत्न सरकारचा नक्की आहे. मुख्यमंत्री कुठेतरी आपल्या शब्दावरनं मागे फिरतायत, कुठेतरी दबावाखाली आहेत. आता हे जे 28% वाढ आहे
आता ही आकडेवारी फसवी कशी आहे तर आतापर्यंत जे सिंचन झालं होतं 2001 पर्यंत बरं. त्याच्या तुलनेत 28% आहे. बरं. एकूण तुलनेत किती आहे म्हणजे अगदी सामान्य दर्शकाला जर समजवायचं तर मुंबई महापालिकेत गेल्या वेळी मी 2 जागा जिंकलो आणि यावेळी मी 4 जागा जिंकलो तर माझी 100% वाढ आहे. हो हो पण 227 मध्ये 4 जागा मी किती टक्के झाले बरोबर आहे. तर ते टक्के खूप कमी होतात. आता अशा आकडेवारीची धुळपेक करून जर जनतेची दिशाभूल करायची असेल बरं. तर ती दिशाभूल विरोधी पक्ष होऊ देणार नाही. मी तावडेजी सुज्ञ सामाजिक विनोदजी, कार्यकर्ता थोडंसं थांबवतोय, मला माफ करा, थोडं हे होऊ थांबवतोय देणार कारण नाही. आता कॅबिनेट सगळं बैठक वास्तव संपलेली आहे. कॅबिनेट बैठक संपलेली आहे. आताच निलेश खरे आपल्यासोबत आहेत आपली प्रतिनिधी माहिती देण्यासाठी. निलेश, कॅबिनेट संपलेली आहे, काय माहिती मिळते श्वेतपत्रिकेविषयी? बैठक संपलेली आहे आणि श्वेतपत्रिकेचं सादरीकरण झालेलं आहे. मुख्यमंत्री आलेले आहेत, आपण थेट मुख्यमंत्र्यांनाच ऐकू शकू. हो. आपले प्रतिनिधी निलेश खरे या क्षणी कॅबिनेट बैठकीपाशीच आहेत आणि कोणत्याही क्षणी आपल्याला मुख्यमंत्री याविषयी काय निवेदन देत आहेत ते ऐकायला मिळणार आहे. आपण वाट बघतोय, ज्या क्षणी मुख्यमंत्री बोलायला सुरुवात होतील ते आपल्याला एबीपी माझ्यावर बघायला मिळेल. सर्वांना माहिती आहे की विधिमंडळाच्या महाराष्ट्र काल, आज आणि उद्या या परिसंवादामध्ये मागील 10 वर्षात सिंचित क्षेत्रात झालेल्या वाढ याबद्दल चर्चा झाली होती. आणि त्यावेळेला मी याबद्दल एक श्वेतपत्रिका काढण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आपण सर्व सहकार्यांनी त्यावर खूप उलटसुलट चर्चा केली आणि खूप दूरदर्शनचा वेळ आणि वर्तमानपत्राचा वेळ त्यामध्ये घालवला. मला आपल्याला सांगायला आता वाटतं की आज श्वेतपत्रिका मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेली आहे, मंत्रिमंडळाला देण्यात आलेली आहे आणि ती श्वेतपत्रिका आता वेबसाईटवर उद्या सकाळी ठेवली जाईल. श्वेतपत्रिकेचं प्रिंटिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रिंटिंगला काही दिवस वेळ लागेल आणि त्यानंतर सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना आणि संसद सदस्यांना देखील देण्यात येईल, आपल्यालाही देण्यात येईल. पण आता मात्र तुम्हाला वेबसाईटवरच ती उपलब्ध होईल. पण ती आजच होईल का? ते आता करतायत मला वाटतं लगेच, ह्यानंतर करता थोडा वेळ लागेल मला वाटतं. आज होईल का नाही, उद्या सकाळपर्यंत होईल. डेडलाईन ही श्वेतपत्रिका कुठे आहे दाखवा, बघून तरी द्या. पीपल सी इट. याची 2 खंडामध्ये ही श्वेतपत्रिका, त्यामध्ये एक पहिला खंड आहे तो जनरल माहितीचा आहे. त्यातली पद्धत, निविदा काढण्याची पद्धत किंवा जनरल माहिती देण्यात आलेली आहे. ही 2 प्रकारे जी माहिती आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये देण्यात आली होती त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याची कृषी खात्याची माहिती, नंतर पाटबंधारे खात्याची माहिती, याबद्दल जनरल माहिती पहिल्या खंडामध्ये देण्यात आलेली आहे. दुसऱ्या खंडामध्ये 5ही महामंडळाच्या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाची, प्रत्येक प्रकल्पाची माहिती स्वतंत्रपणे नकाशासह देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या खंडामध्ये 5 उपखंड आहेत पण एकत्रित बाइंड केलेले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचं त्यामध्ये मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाची माहिती देण्यात आली. पहिल्या खंडामध्ये 9 प्रकरणं आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण प्रस्तावना, दुसरं विभागाच्या संघटनात्मक रचनेचा तपशील, तिसरा पाटबंधारे प्रकल्प अहवाल कशा प्रकारे तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी कशी होती याची माहिती देण्यात आलेली आहे. नंतर चौथं प्रकरण आर्थिक बाबीचा विषय आहे. नंतर आतापर्यंत सिंचन विभागाने काय काय उपलब्धी आहे त्याची माहिती आहे. नंतर सिंचन प्रकल्पाचा कालावधी वाढण्याची कारणं आणि किंमत वाढण्याची कारणं देण्यात आलेली आहेत. नंतर महत्वाचे काही निर्णय मध्यंतरीच्या काळात घेतले त्याची माहिती आहे. त्याचबरोबर आर्थिक सर्वेक्षणामध्ये जी 0.1% वाढ झालेली आहे आणि सिंचन विभागाचं जे म्हणणं आहे त्यामध्ये जी दोन प्रकारचे विश्लेषण करण्यात आले त्याच्याबद्दल माहिती आहे. विश्लेषण केलेलं आणि वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे. आणि नंतर शेवटचं प्रकरण जे आहे ते पाटबंधारे प्रकल्पाच्या नियोजनाची पुढील दिशा काय असावी. म्हणजे जो परिसंवादामधला चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जो परिसंवाद होता महाराष्ट्र काल, आज उद्या, त्यामधला मूळ विषय काय होता की मूळ विषय सिंचन हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेकरता अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे सिंचनाची पुढची दिशा काय असावी त्याचं मार्गदर्शन होण्याकरता मग पुढचा
त्यामध्ये एक प्रकरण आहे. त्यातून मग पुढे चर्चा करून सर्व सहकाऱ्यांनी हा अहवाल वाचल्यानंतर आणि त्यामध्ये पुढची चर्चा करण्याकरता मग पुढे आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ. त्याचबरोबर दुसऱ्या खंडामध्ये मी सांगितलं की प्रत्येक महामंडळाची त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. मला वाटतं ही श्वेतपत्रिका जितक्या लवकरात लवकर होईल तेवढी वेबसाईटवर ठेवली जाईल, आपल्याला ती उपलब्ध होईल. सगळ्यांना काही ग्रंथ वाचता येणार नाही, तर जोपर्यंत मंत्रिमंडळाला दिल्याशिवाय पुढे आपल्याला इतरांना देता येणं शक्य नव्हतं. आता मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यांना ती दोन्ही खंड देण्यात आलेली आहेत आणि उद्या वेबसाईटवर हे खंड ठेवण्यात येतील. मला वाटतं एवढंच या ठिकाणी आपण पाहताय माझा विशेष. आणि आताच थोड्यापूर्वी आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका औपचारिकरित्या जाहीर केलेली आहे, मात्र वस्तुतः त्याचं जे डॉकेट आहे किंवा ती डॉक्युमेंट्स आहेत ते नंतर मिळणार आहेत, उद्या वेबसाईटवरती असणार आहेत. पण त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक म्हणजे श्वेतपत्रिका आणि तथाकथित सिंचन घोटाळ्याविषयी जे आरोप प्रत्यारोप आणि चर्चा होत होत्या त्या वायफळ होत्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंचनाविषयी जो आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे 0.1% म्हणण्यात आला होता त्याबद्दलची वस्तुस्थिती जलसंपदा विभागानं स्पष्ट केलेली आहे. म्हणजे एका अर्थानं यंदाच्या या श्वेतपत्रिकेमधून एक प्रकारे सिंचनाविषयीचं एक चांगलं पॉझिटिव्ह सकारात्मक खास करून राष्ट्रवादीच्या दृष्टीने असं चित्र उभं केलं जाणार आहे, जवळपास स्पष्ट झालेलं आहे. नवाब मलिकांकडे पहिल्यांदा जाऊयात. मलिक सर, तुमच्या बाजूने दिसतंय श्वेतपत्रिका. आता काय म्हणाल, तुमच्या मागणीला बळ आलंय अजित पवारांना परत घेण्याविषयी? नवाब मलिक यांच्यापर्यंत बहुधा आपला संपर्क होत नाहीये. तो आल्यानंतर आपण पुन्हा त्यांना हाच प्रश्न विचारणार आहोत. विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. तावडेजी, तुमची जवळपास असणारी शंका आणि भीती खरी ठरली आहे? प्रसन्न, आपणच दाखवताय की श्वेतपत्रिका सादर पण मंजूर नाही. याचा अर्थ जे सिंचन खात्याने मांडलंय ते सगळ्या मंत्रिमंडळाने अजून स्वीकारलं नाही, हा असा त्याचा अर्थ होतोय. बरं, मी म्हटलं तसं आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्या वेळी जी टेंडर निघाली त्या टेंडरमध्ये ते टेंडर समजा 100 कोटीचं असेल तर टेंडर बनायचे 125 कोटीला भरलं तर 25% अधिक टेंडर आल्यामुळे ती अर्थ खात्याकडे जावं लागतं. मग टेंडर काढल्यानंतर सिंचन खात्याने अपडेशन केलं, सुधारित प्रशासकीय मान्यता. बरं, त्यात 100 कोटीचं टेंडर हे 120 कोटीचं बजेट केलं. का तर 5% वाढ असेल तर ईडी ती मान्य करतो, स्थानिक अधिकारी. 5% वर असेल तर सचिव करतो आणि 15% वर असेल तर अर्थ खातं करतं. तर ते अर्थ खात्याकडे जाऊ नये, सचिवाकडे जाऊ नये म्हणून 5% आत आणण्यासाठी जवळजवळ अशी त्यांनी 100-125 टेंडर्स ही या पद्धतीने मॅन्युप्युलेट केली. ही माहितीच्या अधिकारात सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल की टेंडर काढल्यानंतर अपडेशन कसं झालं. सुधारित प्रशासकीय मान्यता 8 आणि 9 साल जे होतं की ज्या निवडणुकीला सामोरं जायचं होतं, बरं, पक्षाला निवडणुकीला निधी लागतो, त्या काळात जवळजवळ सुधारित प्रशासकीय मान्यता 72,000 कोटीच्या टेंडरची दिली गेली. ह्याचा उल्लेख आहे का श्वेतपत्रिकेमध्ये? बरं, हे जर उल्लेख श्वेतपत्रिकेत नसेल ही पत्रिका श्वेत कशी असणार? ही काळी पत्रिका असणार. आणि त्यामुळे ही धुळफेक पत्रिका आहे असं आता तरी मुख्यमंत्री म्हणतात, त्यावरून वाटतं मुख्यमंत्री आपल्या शब्दावर मागे फिरतायत. बहुधा ते राजकीय दबावाखाली असतील आणि आघाडीचं सरकार चालवताना आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री असं करतात, हे याआधी पाहिलेलं आहे आणि ते आज पुन्हा दिसतंय. त्यामुळे या श्वेतपत्रिकेतनं वास्तव समोर येत नाही. वास्तव समोर येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. विनोद तावडे म्हणतायत श्वेतपत्रिका नाही, ही तर काळी पत्रिका आहे, वास्तव समोर आलेलं नाही, मुख्यमंत्री राजकीय. मलिकजी, आता मुख्यमंत्र्यांनी आपली प्रेस कॉन्फरन्स पूर्ण केलेली आहे, तुमच्या बाजूने सध्या तरी दिसतंय श्वेतपत्रिकेचं सगळं जे काही प्रकरण पुढे जात आहे? आमच्या बाजूने दिसते म्हणजे आम्ही सुरुवातीपासून बोलतो की याच्यात काही गैर नाही,
कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. सुरुवातीपासून आमची भूमिका होती. आज श्वेतपत्रिका म्हणजे शासनाकडे जे उपलब्ध कागदपत्र आहे त्याचं संकलन या जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. याच्यातून सगळी परिस्थिती सिद्ध होणार आहे. चर्चेमध्ये 2-3 मुद्दे उपस्थित झाले होते की शहरी भागामध्ये जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्याच्या पुन्हा कुठेतरी त्या भूमीमध्ये पाणी जाते. पण मी बोलू इच्छितो की मुंबई असतील, रायगड असतील, ठाणे जिल्हा असतील, इथे जे घरामध्ये पाणी वापरत आहे त्याच्या डिस्चार्ज म्हणजे कुठेतरी नद्यामध्ये होत नाही, समुद्रामध्ये होते, त्याचा पुनर्वापर होत नाही. एक बरं इथे जे सांगताय की आकडेवारी चुकीची आहे. म्हणजे जेव्हा कृषी विभाग आकडेवारी तयार करतो की एक पीक घेणारा जे एक पीक वर्षात एक पीक घेत असतील ते त्याला म्हणजे कुठेतरी सिंचन क्षेत्र ते गृहीत धरत नाही. 2 पिका घेत असतील तर त्याला सिंचन क्षेत्र गृहीत धरताय. आणि या जिथे सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे ते सर्व ठिकाणी ऊसची पिका वाढलेली आहे. त्यासाठी कुठेतरी आकडा असा वेगळं दिसते. पण मी जसा तावडेंनी सांगितला की त्या पद्धतीने जर काढला तर 28% वाढ होते. आणि पण एकत्रित जी जागा उपलब्ध आहे जिथे सिंचन क्षमता वाढू शकते ती आकडेवारी 5.17 आहे. 0.1% नाही. सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. आणि एक आणखीन बोलू इच्छितो की जास्त दराने ठेके देण्यात आले जे आरोप होत होते त्यासाठी मी तावडेंना बोलू इच्छितो की कर्नाटक असेल, गोवा असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या विरोधकांकडे सगळा कारभार आहे. त्या भावाने त्यांनी ठेके दिले त्याच्यापेक्षा कमी दराने या राज्यांनी सर्व पुढची कामं जे ठेके देण्यात आले त्या दराने देण्यात आलेले म्हणजे कुठेतरी अपाट दराने हा ठेके वाटप झालेले हे आरोप कुठेतरी चुकीचे आहे. आणि व्हाईट पेपर सर्वांनी वाचलं पाहिजे. मग वाचून नंतर तुम्हाला वाटत असेल काही गैर आहे, चुकीचं आहे, मग सर्वांसाठी सर्व मार्ग उपलब्ध आहे. विधानसभेमध्ये चर्चा झाली त्याला उत्तर देऊ. पण मलिक साहेब देण्यासाठी आम्ही कधी मागे नाही. गेली 3 महिने आम्ही उत्तर देतो. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे आरोप सगळे बिनबुडाचे होते. आता त्यांनी स्वतःही हे जनतेसमोर जाहीर केलेलं आहे. मलिक साहेब त्यांनी अजून आरोप बिनबुडायचे किंवा काय त्यांनी आकडेवारी काही जाहीर केलेली नाहीये. तुम्हाला जाणवतं की किती घाई झालेली आहे? अजित पवारांना आणि एकूण राष्ट्रवादीला त्यांनी असं काही जाहीर केलेलं नाही की सगळं स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी म्हणलेलं की उद्या ती डॉक्युमेंट सगळ्यांसमोर येणार आहे. पण तो मुद्दा थोडा बाजूला ठेवूयात. नवाब मलिकजी, यापूर्वी जेव्हा हा विषय सगळा पुढे आला होता श्वेतपत्रिका जाहीर होण्यापूर्वी त्याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमोर सुनील तटकरेंनी एक प्रेझेंटेशन केलं होतं. जर का ही आकडेवारी जसं तुम्ही म्हणताय की तीच असेंबल करून श्वेतपत्रिकेत मांडली जाते मग हीच आकडेवारी त्या प्रेझेंटेशनमध्ये का सादर केली गेली नाही? त्याच वेळी मुख्यमंत्र्यांना का सॅटिस्फाय केलं गेलं नाही? नाही बघा, पुणेमध्ये आमचे अधिवेशन होत असताना तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये हे सगळं उल्लेख केला होता. सादरीकरण करत असताना कृषी विभागाची आकडेवारी कुठल्या पद्धतीने करण्यात येते आणि सिंचन विभागाची कामामुळे किती वाढ झालेली आहे हे श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जनतेला उद्यापासून वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. आणि त्यानंतर काय परिस्थिती हे माहीत होणार आहे. विरोधी पक्षांनी मागणी केली श्वेतपत्रिका आणा. आता श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे, त्याचा अभ्यास करा. काही चुकला असेल तर त्यांना चर्चा करण्याला वाव आहे. विधानसभेमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्याचं उत्तर आम्ही विधानसभेत देऊ. तावडेजी, काय उत्तर आहे याच्यावरती? नाही, नवाबाईंचं हे जे म्हणणं आहे की मुंबई, ठाणे, रायगड या भागातलं पाणी समुद्रात जातं. पण नवाबाई, मुंबई ठाण्याचे प्रकल्प हे त्या महापालिकांच्या पैशाने होतात, राज्य सरकारच्या पैशाने होत नाही. त्यामुळे ते याच्यावर कुठे धरलं जात नाहीये. याच्यामध्ये हे त्यांचं म्हणणं खरं आहे की सिंचन श्वेतपत्रिकेमध्ये जे मुद्दे आले आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आम्ही जे प्रश्न उपस्थित करणार आहोत. जसं मी म्हटलं की 8-9 या निवडणूक पूर्वीच्या वर्षामध्ये जे सुधारित प्रशासनिक मान्यता वाढवल्या गेल्या आणि त्यासाठी कंत्राटदाराला पहिल्यांदा ऍडव्हान्सेस दिले गेले. काम होईल ते होईल पण टेंडर घे, ऍडव्हान्स घे, ऍडव्हान्स दिल्यानंतर आमचा हप्ता आम्हाला देऊन टाक, ही जी पद्धत अवलंबली गेली किंवा 5% आत ठेवण्यासाठी अपडेशन जे केलं गेलं, ह्या सगळ्या अशा अनेक बारकाव्यांची उत्तरं ही आम्हाला या सिंचन श्वेतपत्रिकेमध्ये जर उल्लेख नसेल तर माहितीचे अधिकाराची कागदपत्र आहेत त्याच्या आधारे नागपूरच्या अधिवेशनात आम्ही नक्की मांडणार आहोत. पण तावडेजी, एवढंच म्हणायचं आहे की मीडियामध्ये जनतेसमोर नागपूरपर्यंत न थांबता काही चर्चा आता होऊ शकते ती आपण केली पाहिजे.
उद्या केली पाहिजे, परवा केली पाहिजे, पण नक्की केली पाहिजे. मी नवाब मलिक आणि भिंगारे दोघांकडे येण्यापूर्वी तावडेंना एक प्रश्न आहे. तावडेजी या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही एक क्रेडिट, मी येतो मलिकजी, येतो तुमच्याकडे. तावडेजी, एक क्रेडिट तुम्ही विरोधी पक्षांना देणार आहात का? एक क्रेडिट तुम्ही अधिवेशनाच्या तोंडावरती त्यांनी हे सिंचन श्वेतपत्रिका ती कशी असेल ते तुम्ही डिस्कस करणार आहात, पण त्या अधिवेशनापूर्वी त्यांनी जाहीर केलेली आहे. जनरली असं अनेकदा दिसतं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये गदारोळामध्ये किंवा शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा चर्चेला वेळच मिळत नाही त्याच्यावेळी असे डॉक्युमेंट जाहीर केले जातात आणि मग तुमची टीका होते. या निमित्ताने एक चांगला पायंडा पडतो. या एका गोष्टीचं तुम्ही क्रेडिट द्याल विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना? प्रसन्न असं आहे की सरकारने ही श्वेतपत्रिका खूप आधी काढायला पाहिजे होती. गेल्या अधिवेशनात आम्ही दबाव उत्पन्न करून नागपूर अधिवेशनाच्या आधी ही घोषित केली जाईल हे आम्ही त्यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांकडनं वधवून घेतलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंय. आता याची चर्चा ही नक्की होईल, पण त्या श्वेतपत्रिकेत ज्या गोष्टी आल्या पाहिजेत असं आम्ही म्हटलं होतं आणि ज्या गोष्टी येतील असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मान्य केलं होतं ते आता जे दिसतंय, उद्या वेबसाईटवर जाऊन मी सगळी माहिती काढेन, त्याच्यातनं अधिक कळेल. पण आता जे ते बोललेले आहेत आणि ते बोलताना सुद्धा इतकं सावधपणे बोलले आहेत की याच्यामध्ये जे आरोप होते त्या विषयातली चर्चा, कारण अजून मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली नाही, ही मान्यता दिल्यानंतर त्याची चर्चा सभागृहात होईल. आणि त्यामुळे काँग्रेसची मंडळी जी आहेत, कारण यात पुन्हा कसं आहे की सिंचन खातं राष्ट्रवादीकडे आहे, त्यानंतर रोजगार हमीच्या कामातनं जी कामं होतात, कृषीची तलावाची कामं होतात किंवा जल संधारणाची कामं होतात, ही कामं काँग्रेसच्या खात्याकडे आहेत. आणि ही जी आकडेवारी आता हे सांगतायत याचा तर सगळं सिंचन हे केवळ पाटबंधाऱ्यातनं झालं आणि यातून काहीच सिंचन झालं नाही, म्हणजे काँग्रेसवाल्यांनी पैसे खर्च करून काहीच सिंचन केलं नाही असं बहुधा या सिंचन पत्रिकेमध्ये पाटबंधारे मंत्र्यांनी सादर केलं असेल. तर त्याची सुद्धा चर्चा मंत्रिमंडळात काँग्रेसवाले करतील, सभागृहात पण करतील आणि हे वास्तव त्यातलं अधिक बाहेर येईल. मी मलिकांकडे जाण्यापूर्वी, मलिक साहेबांना बोलायचं त्यांच्याकडे जाण्यापूर्वी भिंगारेंना याविषयी बोलायचं. भिंगारे सर बोला. आता जे मलिक साहेब म्हणाले की मुंबई शहराला जो पाणी पुरवठा होतो त्यातून शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध होणार, तर याचं उत्तर मी असं देतो की मुंबईला एकूण 4 मोठ्या स्रोतातून पाणी उपलब्ध होतं. तानसा, वैतरणा, लोअर वैतरणा आणि भातसा. यापैकी तानसा, वैतरणा आणि लोअर वैतरणा याच्यावर सिंचन कधीच नव्हतं, त्यामुळे ते पाणी सिंचनातून बिगर सिंचनाला डायव्हर्ट होण्याचा विषयच उद्भवत नाही. राहता राहिला भातसा प्रकल्प. भातसा प्रकल्प अंशतः मुंबईचा पाणी पुरवठा आणि अंशतः सिंचन यासाठी भेटलेला होता. त्यापैकी सिंचनात क्षमता निर्मिती झाली, पाणी सिंचनाला गेलं आणि मग ते डायव्हर्ट झालं मुंबईला, अशी अवस्था नाहीये. भातसाला मुळात जी सिंचन क्षमता निर्मिती झाली ती अत्यल्प आहे, त्यामुळे त्यातून सिंचनाचं पाणी प्रत्यक्षामध्ये बिगर सिंचनाला डायव्हर्ट झालेलं नाहीये. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते चुकीचे ठरतात. इन ॲडिशन सिंचनात आज सिंचन क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा वाढवण्यासाठी जे अनेक मार्ग अवलंबिले जातात, इस्रायलसारख्या देशामध्ये ते वापरले जातात. आणि तो मार्ग म्हणजे आज जे पेयजलासाठी पाणी वापरलं जातं त्याच्यातून जे सुवेज निर्माण होतं ते रिसायकल करून ते इंडस्ट्रीसाठी आणि पिण्याच्या वापरासाठी वापरलं पाहिजे. हे जर केलं तर सिंचनाला पाणी भातातून उपलब्ध होईल. आणि हा जर एकात्मिक विचार केला नसेल तर पीपी माझाच्या सूत्रानुसार जसं आता निलेश खरेने सांगितलेलं आहे, केवळ श्वेतपत्रिका मांडल्यानंतर अजित पवार येणार आहेत असं नाहीये, तर अशी माहिती आम्हाला मिळते की याच्यानंतर न्यायिक चौकशी होईल. या सगळ्या प्रकाराची काही महत्वाच्या मुद्द्यांची, सिंचन घोटाळ्यासंदर्भातल्या मुद्द्यांची चौकशी होईल. 3 ते 4 महिन्यांच्या सुमारास ही चौकशी पूर्ण होऊन त्यानंतर अजित पवार येऊ शकतील. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती ती तशी पूर्ण होईल, लगेचच्या लगेच अजित पवार मंत्रिमंडळात येतील असं दिसत नाहीये. विनोद तावडे आपल्यासोबत आहेत, त्यांची पटकन याविषयीची प्रतिक्रिया. तावडे सर. प्रसन्न, निलेशने दिलेली जी माहिती आहे तशीच माहिती माझी पण आहे. परवा सह्याद्रीवर शरद पवार साहेब आणि सीएम साहेबांची जी बैठक झाली त्यामध्ये या न्यायालयीन चौकशीचा उल्लेख त्या चर्चेत झाला होता असं त्यावेळेचे सगळे जाणकार सांगतात. आणि याच्यामध्ये जसं सिंचनाच्या पत्रिकेचा मुद्दा आहे तसं आपल्याला आठवतं जे अजितदादांनी राजीनामा दिला ते हे भांडण काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी आहे का पवार विरुद्ध पवार आहे, तर माझं म्हणणं ते निम्म होतं आणि त्या निम्म्यातली शेड ही या न्यायालयीन चौकशीमध्ये दिसते.
नवाब मलिक, आता या क्षणी संपर्क आपला तुटलेला, पण त्यांच्याकडे आपण या प्रतिक्रियेसाठी जाऊ. त्यापूर्वी सुनीती सूर आपल्यासोबत आहे. सुनीतीताई, श्वेतपत्रिकेच्या पुढे जर का न्यायिक चौकशी होत असेल तर या प्रकरणाकडे आपण कशा प्रकारे पाहाल? त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि न्यायालयांकडून आम्हाला नेहमीच अपेक्षा असतात. मला वाटतं त्याचा पाया पण थोडा विस्तारावा लागेल. पण मला काही गोष्टी असं वाटतं की त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचा छडा लावला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ की 10 पटींनी प्रकल्पांची बजेट कशी वाढतात, किंवा मराठवाड्यात सुद्धा आता ज्या पद्धतीचं पाण्याचा सगळा घोळ चाललेला आहे, तर धरणं सुद्धा अशा पद्धतीने कशी बांधली जातात की जी कधी भरणार नाहीत आणि शेवटी नुसत्या भिंती तयार होतात आणि पाण्याची मात्र ती स्थिती राहते. त्यामुळे आपल्याला जो विचार करायचा आहे तो एकात्मिक जलनियोजनाचा करावा लागणार आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या प्रायोरिटीजचा विचार करावा लागणार आहे. इथे जर शेतीसाठी, सिंचनासाठी दुसरा नंबर असेल प्रायोरिटीज मध्ये, तर इंडस्ट्रीकडे पाणी वळवलं जातं किंवा कसं, किंवा लवासासारख्या कमर्शियल कंपनीला, कॉर्पोरेटला दिलं जातं किंवा कसं, या सगळ्याचा छडा लावावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की समन्यायी आणि सहभागी पद्धतीने जलनियोजन व्हायला पाहिजे असा आग्रह धरावा लागणार आहे. मला वाटतं की हा प्रश्न इथे संपण्यासारखा नाहीये. ह्या सगळ्यासाठी जबाबदार कोण, आणि ते जबाबदार अनेक उदाहरणं आणि अनेक पुरावे तर आम्ही स्वतः देऊ शकू, आणि ते केव्हाही महाराष्ट्र सरकारला खरं तर दिलेले आहेत अनेकदा. न्यायालयीन चौकशी झाली तर त्याच्याही पुढे जाण्याची आमची तयारी आहे. पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने महाराष्ट्रात एक जागरण तयार व्हावं की काय पद्धतीने मॅक्रो आणि मायक्रो या सुद्धा जलनियोजनाचे पर्याय जे उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भात जर रचनात्मक चर्चा झाली आणि सरकारने पण त्याच्याकडे लक्ष दिलं. परवा मुख्यमंत्री स्वतः शिरपूरला जाऊन आले. त्या शिरपूर पॅटर्नचा विचार असो किंवा विदर्भामध्ये 50,000 मालगुजारी तलाव आहेत, त्यांचं रिचार्जिंग करणं असो, अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मला वाटतं की हा सिंचन घोटाळा ही मांडणी आपल्या चळवळीतल्या लोकांनी अनेक वेळा केलेली आहे. समन्यायी आणि सहभागी तत्वावरती पाणी वाटपाचा मुद्दा हा प्रत्येक वेळी मांडण्यात आलेला आहे. तो आणखी स्वतःमध्ये एक वेगळा चर्चेचा मुद्दा, आणि जसा आहे न्यायिक आयोगासमोर जाण्याचा पूर्ण स्वातंत्र्य या लोकांकडे असल्याने अशी आशा आहे की ते पुरावे सादर करू शकतील. एक प्रश्न भिंगारेंसाठी. भिंगारेजी, यातला एक जो लॉजिक मांडलं जातं या सगळ्या श्वेतपत्रिकेमध्ये, जे आपल्याला सध्या तरी दिसते आणि बघायला मिळेल आपल्याला, त्यातला एक मुद्दा म्हणजे प्रकल्प झाले, सिंचनासाठी पुरेपूर प्रयत्न झाले, पैसा सुद्धा देण्यात आला, पण औद्योगिक आणि नागरी सुविधांसाठी तो पाणी वळवण्यात आलं. एकदा हे कारण मांडण्यात आलं तर ते यापुढच्या 100 वर्षांसाठी सुद्धा हे कारण जवळपास लागू होतं. याचा अर्थ असा मानायचा का की प्रत्येक वेळी शेतीला प्राधान्य हे या दोन्ही गोष्टींच्या नंतरच मिळणार? तुम्ही जे म्हणताय ती खरं म्हणतात वस्तुस्थिती आहे. कारण प्रति घनमीटर जी उत्पादकता आहे पाण्याची ती औद्योगिक क्षेत्रामध्ये शेतीपेक्षा खूप जास्त आहे अर्थात. आणि आज ज्या गतीने भारताचं, महाराष्ट्राचं औद्योगिकरण होतंय, शहरीकरण होतंय, त्याचा विचार केला तर शेतीमधलं पाणी अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर उद्योगाकडे वळवलं जाणार हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. त्याला आणि हे जगात घडतंय. मगाशी मी म्हणतो त्याला पर्याय काय आहे? त्याला पर्याय हा आहे की जे पाणी उद्योगासाठी वापरलं जातं किंवा पेयजलासाठी वापरलं जातं मोठ्या शहरामध्ये, मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये, त्यातलं पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये रिजनरेशननी उपलब्ध होतं. आणि हे सगळं पाणी जे आहे ते पाणी ते रिसायकल करून ते सिंचनासाठी उपलब्ध झालं तर सिंचनासाठी असलेला पाण्याचा जो तुटवडा आहे तो कमी होऊ शकतो. आज ह्या पाण्याचा या प्रकारे उपयोग केला जातो हे याचं अतिशय उत्तम उदाहरण आणि आकडेवारी ही राष्ट्रवादीचे श्री सुधीर भोंगळे यांच्या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे. आणि या श्वेतपत्रिकेत त्याचा उल्लेख असेल अशी मी अपेक्षा करतो. बरं, नवाब मलिक आपल्यासोबत आहेत. मलिक सर, मगाशी आपण नव्हतात पण आम्हाला अशी माहिती मिळते की न्यायिक चौकशी झाल्यानंतर अजित पवार हा निर्णय घेतील. सध्या तरी अशी आमची माहिती आहे की श्वेतपत्रिका नाही तर त्याच्या पुढे न्यायिक चौकशी सुद्धा होणार आहे या सगळ्या प्रकरणाची. त्या बाबतीत माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना आम्ही पवार साहेबांना कळवणार आहे, शेवटी घेणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचा की नाही, कधी करायचा, हा सगळं प्रोग्रेटिव्ह कुठेतरी मुख्यमंत्र्याचा आहे. त्या बाबतीत अंतिम निर्णय ते घेऊ शकताय. पण आमच्या सर्वांची भावना आहे की अजितदादांना पुन्हा संधी मिळाली पाहिजे आणि ते मंत्री झाले की लोकांचे प्रश्न आणखी वेगाने सोडू शकताय, ही आमची सर्वांची भावना आहे. पण मलिक साहेब, जर का श्वेतपत्रिका मान्य करण्यासंदर्भात अजित पवारांची भूमिका होती, राष्ट्रवादीची होती, आता श्वेतपत्रिका जाहीर झाल्यानंतर पुन्हा न्यायिक चौकशी ठेवण्यात येत असेल
तर तुम्ही स्वतः एक अजित पवारांना मंत्रिमंडळात यावं अशी अपेक्षा बाळगणारे आपण आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल? न्यायिक चौकशीबाबत मला कुठलीही माहिती नाही. हा विषय कुठून आलेला आहे, कोण याच्यावर भाष्य करतो, या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही. पण श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या सिंचन विभागाच्या कामकाज कसं चालला, काय काय फायदे झाले, किती पैसे खर्च झाले, या बाबतीत सगळी माहिती जनतेसमोर उपलब्ध आहे. ठीक आहे. मलिक सर, तुम्ही फोनद्वारे आपल्यासोबत राहाच. तावडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तावडेजी, जर का ही न्यायिक चौकशी अशा प्रकारे पुढे जात असेल आणि आपल्याकडे सुद्धा ही माहिती आहे क्रॉस कन्फर्म करण्यासाठी, याचा अर्थ या हिवाळी अधिवेशनामध्ये सिंचन या प्रश्नावरून आणि श्वेतपत्रिकेवरून विरोधकांच्या हातला अतिशय मुद्द्याचा एक्का काढून घेण्यात आलेला आहे, कारण आता न्यायिक चौकशी बाकी असणार आहे. प्रसन्न असं आहे की न्यायालयीन चौकशीला पर्याय नाही, कारण हायकोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन चालू आहे. बरं, सिंचन श्वेतपत्रिका नुसती घोषित केली आणि अजितदादा नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घेऊन होणार नाही का? उद्या पुन्हा कोर्टात सगळं सिद्ध होणारच आहे. सगळे आकडेवारी त्यात येणार आहे, कोर्ट त्याच्या स्ट्रिक्चर्स पास करणार आहे. मग अजून तुरुंगाशी पळावं लागेल. त्यामुळे न्यायालयीन चौकशी याला पर्याय नाही आणि न्यायालयीन चौकशीमध्ये ही सगळी कागदपत्र येतील आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं त्याचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना कळला की 50% जे पवार विरुद्ध पवार आहे त्याच्या अजित पवार या ह्याच्यात बळी पडलेले आहेत आणि त्यांना त्यांची घोडचूक आता कळेल की त्यांनी जो राजीनामा दिला होता आणि सगळी चौकशी झाल्याशिवाय आत येणार नाही म्हटलं होतं, त्यांच्याच गळ्यात त्यांच्या नेतृत्वाने ते आता घातलेलं आहे. बरं, या अतिशय महत्वाच्या चर्चेसाठी या सगळ्या मंडळींनी वेळ दिला, मी त्यांचे आभार मानतो. पाण्याला खरं तर रंग नसतो, पण या निमित्तानं पाण्याला रंग असू शकतो आणि सध्या तरी पाण्याचा हा पांढरा रंग सगळ्या रंगांनी मिसळून तयार झालेला पांढरा रंग आहे. त्यातून तयार झालेली श्वेतपत्रिका मात्र काळी आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. ते काळी पत्रिका सादर करणार आहेत विधिमंडळामध्ये. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अजून न्यायिक चौकशी बाकी असणार आहे. अजित पवारांसमोरचं अग्नितांडव, अग्निपरीक्षा त्यांच्या समोरची अजूनही बाकी आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्यांचे आभार. आपलेही आभार. आपण एवढा वेळ दिला कार्यक्रम बघण्यासाठी. माझा विशेष मध्ये आपण इथे थांबतो.